नमस्कार, मी स्वप्नील जाधव परत एकदा मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 4:30। आज तारीख आहे 28 मे 2025 आणि आम्ही आहे ना असंच वरती फिरायला जातो आहे आपल्या माणशी या ठिकाणाकडे। इकडे पाणी वगैरे आणि विहीर बघायची तो विहीर बघायचे आणि आपण तिकडे जातो आहे। बघूया तिकडे काही पाणी वगैरे आलं आहे का। पाऊस आज आहे ना कमी आहे, म्हणजे आता ॲक्च्युली गेलाच आहे तो पाऊस। जरा दुपारपर्यंत थोडा रिमझिम पडत होता, आता थोडं ऊन पडल्यासारखं पण झालं आहे। तर आम्ही असंच जरा ऊन पडलं आहे म्हणून जरा फिरायला चाललो आहे। तर माझ्यासोबत आहे आता आमचा पिल्ल्या हाय करा हाय। हां, साहिल जाधव आणि इकडं अंकिता आणि मी, असे आम्ही 4 जण जातो आहे। बघूया आपल्याला काय आज बघायला मिळतं आहे का। हां, इकडे गुरं आहे तसं हा पिल्ल्या म्हणतो आहे। तर आता आपण आपल्या विहाराच्या इथं आलेलो आहोत आणि आपल्याला तन्मय आणि आपले नवीन पोलीस पाटील दिसलेले आहेत। तन्मय जातोय राजापूरला आणि पोलीस पाटील पण जातात। नवीन गाडी घेतली काय? शेठची आहे। ओके, ह्यातच म्हटलं नवीन घेतली तरी चांगलंच आहे रे। आणि हा तन्मय बाबा, तुम्ही याला ओळखतच असाल, आयगर शेठनी गाडी पण दिली। मग कोण असेल तो? तर हे आपलं बुद्ध विहार आहे। होय, कुठला? हां, यांनी शूट केला होते ना। हां, तर मित्रांनो आपण इकडे क्रिकेट खेळायचो। आता पाऊस पडतोय आणि क्रिकेट आता झालेलं आहे बंद। तिथे ते दिसतंय ना, तिथे क्रिकेट खेळायला। तर आपण चाललो आता इथून जंगलामध्ये विहिरीच्या इकडं। काय हो? हां, मग काय एवढं लांबनं काही दिसत नाही तुम्ही? हो, पोरगा आहे घरी। आम्ही जरा इथे जंगलात फिरायला म्हटलं की जरा जंगल बघून येऊया। होय ना, हो। तर मित्रांनो इकडं आहे ना थोडी अडचणच झाली आहे, कारण लोकांनी आता शेती सोडली आहे। या पहिल्या शेतीच्या माळ्या होत्या, तुम्हाला दाखवतो मी। हे बघा, ही आपल्याच जमीन आहेत। ह्या 2-4 माळ्या आहेत इथे, त्या आपल्याच आहेत। पण हे जे वरती दिसतंय ना तुम्हाला घनदाट जंगल, इथे पहिलं लोक शेती करायची, पण आता लोकांनी शेतं सोडली आहेत। हे ना, हे गेल्या वर्षीचं पीक म्हणजे हे आहे, ते भात कापलेलं असतं, त्याची मुळं असतात ना। हां, मग कुठनं यायचं? इथनं ना। हे काय या 4-5 दिवसाच्या पावसाने ना पूर्ण रान काढलं आहे उपटून जमिनीतनं। आणि आपण बघा ह्या जंगलात चाललो आहे आणि ॲक्च्युली आहे ना मस्त वाटतं आहे। त्या शहरातल्या दगदगीच्या कानेरनिसा आवाजाने भरलेला इथं जंगलामध्ये आपल्याला पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकायला मिळतात। हेच आहे सुख, बाकी काय नाही। शांतता आणि सुंदर असं जे काय आहे ते। अरे आपलाच बैल आहे आणि हा आपला लांब शिंगावाला बैल, याचं नाव आहे चतुर। तो इथं भेटला आहे, तो जाईल घरी। पण आपण आहे ना विहिरीकडे चाललो आहे। ॲक्च्युली तिकडे आहे ना उंबलाट येतं। उंबलाट म्हणजे जमिनीतनं पाणी येतं आणि ते असं वाहतं स्वच्छ पाणी, ते बघण्यासाठी आपण चाललो आहे। पण ॲक्च्युली झालं काय की पाऊस थांबला आहे नेमका आज दुपारपासनं, तर आणि ऊन पण पडलं आहे। तर पाणी आहे की नाही आपल्याला माहीत नाही, पण बघूया आपण। आपल्याला बघायला मिळालंच तर आनंद होईल। आणि ह्या बघा, ह्या व्हाळ आहेत, ह्या व्हाळी आहेत, इथनं पण पाणी वाहतं। पण आता कसं पाऊस सुरुवात नाही एवढी झाली आहे म्हणून वाहत नाही आहे। तर ह्या सुद्धा पहिल्या आहे ना शेत जमिनीच होत्या, लोकांनी शेती सोडली। हां, हे सगळ्या शेत जमिनीत, इथे पण शेतीच करायची। ते आता काय माहिती लोकांची आहे। त्याने हे बघा मोठी मोठी झाडं आली शेताच्या जमिनीमध्ये, आणि काही वर्षांनी आहे ना लोकांना परत हेतच शेती वगैरे करावी लागणार आहे। आणि हे बघा, हे मधीच एवढं गच्च वाटतं आपल्याला झाडं बिडं, आणि आता झालं आहे ओपन सुरू। हे बघा, हां, हे बघा मस्त असा शांतता। आणि ही आहे आपली मानस। हा जो एरिया आहे त्याला मानस बोलतो आपण। पूर्वी आम्ही इथे खेळायला सुद्धा येतो मे महिन्यातून।
इथं ओव्हरआर्म खेळायला यायचो आम्ही इकडं. आणि तिकडे समोर आहे ते विहीर. विहिरीकडे बोलतात काय काय लोक त्याला वडाचा बाटला असं सुद्धा म्हणतात. तर आपल्या गावातली लोक आहेत त्यांना माहिती आहे हा ठिकाण. मस्त मस्त वाटतंय, जबरदस्त. आपली जमीन आहे माहिती. आणि ही बघा, ही आपली जमीन आहे. आपण जिथं उभा आहे ती, हे बघ, हे बघ. कुठले कुठले सांग आता मला. चल, आपली कुठली कुठली जमीन. हां तर हां हां तर अंकिता आता बघूया. हां ह्या दोन हां म्हणजे ह्या चार ह्या हां ह्या त्या तिथपर्यंत आहेत वरती. या म्हणजे कुठल्या कुठल्या सांग, किती कुठल्या काउंट करून सांग, कुठल्या मळ्या आपल्या आहेत त्या. त्या दोन तिकडच्या, हां त्याच्यानंतर ह्या हां ह्या 2 दोन, 4 6 सहा झाल्या. झाल्या. हां हां ह्या पण दोन, हां 8 झाल्या. ही एक आणि ही एक 10 झाल्या. हां आणि त्या पण वरच्या त्या बांधा 12 14 झाल्या, बरोबर ना. 14 आणि हे बघ एक 15. आणि ते तिकडं ते दिसतंय ना ते बॉर्डर पर्यंत, ती पण एक आपलीच आहे. तर माहिती आहे अंकिता, लावली एकदाच आलेला अंकिताला शेती करायला इथं. पण जमणी त्याच्या लक्षात आहेत. लॉकडाऊनमध्ये आम्ही गावाला होतो थोडे दिवस, तर आपल्याला हे माहिती आहे. आणि मी तर काय लहानपणापासून इकडेच आहे, त्यामुळं माहिती आहे मला हे. आणि तिकडे सुद्धा आपली जमीन आहे, खुटाजवळ त्याला म्हणतात, खुटाजवळ. आणि ॲक्च्युली असं वाटतंय ना की पावसाळ्यातनंच आपण आलेलो आहे फिरायला. मे महिना असं काय वाटतच नाही. एवढा अनुभवला ना 4-5 वर्षांनी पासून वस्ती आहे बुरांची. आई सोबत काय दोघाच आम्ही बघतो. मग काही नाही का अशी स्टोऱ्या बी लहानपणीच्या सांगली आई त्या झाडाखाली समोर इथं बसायचो पाऊस बी झाला का. गरुड आहेत ना त्या हा बबलू, ते गरुड आहे ना. एवढ्या लांब कशा दोघा पण अडू होय. तर मित्रांनो, आपण आता विहिरीच्या इकडं आलेलो काढतो ना बबलू. या साईडला आणि या side. उमलट नाही आलेला इकडं. मला वाटलेलं की उमलट येईल इकडं. त्याची विहीर भरली असं जरा अर्धी तरी. हां, विहीर बघूया आपण. बघायची होती निर्मळ. आणि हे बघा, अशा हे होल बिल असतं, त्यातनं पाणी येतं. आलेला रे हां, हा पाणी आलेला बघ. एवढा मोठा होल. हा मग बघतलंच ना आता हा, कमी ते झालं बघा. ना कालपासून पाणी आलेला. हेच उमलटाचे होल अजून असतील. हे बघ, तर पाऊस कमी झाला आहे त्यामुळं आपल्याला पाणी नाही हे झालं. हे बघ, इथं पण येतं आहे बघ. हे असे खड्डे दिसतात ना, ह्याच्यातनंच उमलाट येतं. हे बघा, काय स्वच्छ आहे म्हणजे पाणी आलेलं आहे. हे आहे ना, हे होल आहेत ना, ह्याच्यातनंच पाणी येतं वरती. आलेलं पाणी. आणि हे असं व्हाईला जाऊन मिळतं. आता कालपासून पाऊस नाही. हां, पाऊस नाही म्हणूनच. पण जाऊ दे, आपली एक फेरी तरी झाली जंगलमध्ये. चिमण्यांचा आवाज, सुंदर शांतता. वाट ज्याला माहिती नाही त्याला. तर मित्रांनो, आपण आता विहिरीच्या इकडे आलेलो आहोत. आणि हा सुंदर नजारा. तर मित्रांनो, आपण विहिरीच्या इथं आलोय. आणि ही बघा, इथे एक चिंचेचं झाड आहे. पहिलं नव्हतं. अरे पण आता बबलू म्हणतो चिंचेचं आहे. हां, चिंचेचंच आहे. गेल्या वर्षी धरली होती. धरली होती. बरं आहे मग. खाल्ली आहे का? हां, बघतो ये. तर विहीर बघूया आपण. हा, अरे भरली आहे ही बघ. तर विहीर आहे ही बघा, राजापकरांची विहीर. आणि पाणी भरलं आहे बघा, वरती आलं आहे. नाही तर एवढं पाणी नसतं. आणि इथं कबूतरं पण राहतात या भोगद्यामध्ये. भरपूर पाणी आलं. मासे पण आहेत त्याच्यात, ते ना. तर बेडूकी मी आला आहे त्याच्यात. मी पहिल्यांदाच लगेच भरता का ती बाबा 2 दिवसात एवढी खोल असून पण. होय ना. पण ह्याचा उपयोग काय होतो इथे? पहिलं त्यांनी इथे आहे पहिलं ना करा. झाडं वगैरे लावले ना, कलमं वगैरे. मग पर्यातनं एवढं पाणी आणणार कशी, म्हणून इथे एक विहीर खोदायची म्हणून त्यांनी इथे खोदलं नाही. आणि ही जवळजवळ ही वर 1900 लिहिलेलं आहे. किती येते 1900
ते बघ हा दिसतंय इथं 1992 की किती आहे? 92 की 22 आहे का 92 नसेल कुठे लिहिलंय? आणि 12 पण हे नसेल. काय? 1900 हे बघ पहिला दिसतंय बघ 8 2 19 आणि पुढचं 95 किती आहे? 8 2 8 2 हां नंतर 1900 पुढं कितीतरी आहे शेवटला 2 1900 आहे नक्की. कुठे लिहिलंय पण 92 93 ओके, ते बघ ते बघ ते बघ दिसतंय कोणीतरी 1900 खोदलेलं आहे. 92च वाटतं रे कारण 99 सेम होते बघ. आता मला आम्हाला दिसत हे काय ह्या कोपऱ्यात ते बघ दिसतंय काय मोठ्या ह्याच्यात लिहिलेलं आहे बघ नंबर दिसले ते बघ ना. अरे अरे हे काय थांब. ते दाखव, दोन दगड. काय दोन हा हा मग तेच आहे ते. तेच तारीख आहे 8 2 तर राजापकरांच्या घरातल्यांनी आम्हाला सांगावं की ही विहीर कधी बांधली आहे ती. इथं दिसतंय आम्हाला पण ती ॲक्च्युली क्लिअरली साल दिसत नाही त्याच्यात. 1992 आहे हे बघा 1992 की 94 असं काहीतरी. 92 आहे ते बघ 9 बघ सेम आहे शेवट तर कमेंट करून सांगा की बाबा ही एक्झॅक्टली कधी बांधली आहे ती. 1992 हम्म. 92 आहे. तर ही विहीर अशी आहे 8-2 पण उंच आहे हा विहीर. हाताने खोदलेली विहीर ही आहे म्हणजे पूर्ण खोदलेली विहीर आहे खालपर्यंत. हा JCB वगैरे नव्हतं त्यावेळेला काय पूर्ण हाताने खोदलेली आहे. आणि अजून कोणाला जास्त माहिती असेल राजापकरांच्या घरातल्यांनी तर त्यांनी कमेंट करून सांगावी कारण केव्हा बांधली आहे एक्झॅक्टली टाईम म्हणजे डेट आहे लिहिलेली पण क्लिअरली दिसत नाही. पण आमच्या लहानपणीच खूप लिहिले आहे म्हणजे जवळजवळ एक 30 म्हणजे 25-30 वर्षापूर्वीच असेल. बघा दे बबल्या बोलतो ना चिंचेचं आहे होय मुंबईत जायचं आहे परत आंबट आहे ना म्हणजे चिंचेचं आहे. आणि मस्त आहे बाई सीन मस्त वाटतं आहे बाई इथं हे बघ चिंच. हा जो मातीचा ढीग आहे ना हा पहिल्यापासूनच आहे म्हणजे ह्या विहिरीचीच ही माती आहे. हे बघा आणि सगळेजण म्हणून याला विहिरीकड म्हणतात. पहिला आम्ही जेव्हा गुरं हे करायला यायचो ना इथं गुरं राखायला तेव्हा इथं आहे ना अशी घरं बांधायचो लाकडाचीच पानं बिनं टाकून ह्याचीच पानं ह्या झाडाचीच फांद्या तोडून ह्या झाडाची. पण तेव्हा जी मजा यायची ना ती आत्ता काय नाही. मस्त इथं गुरं चरायची समोर. एक आम्ही 10वी-12वीपर्यंत सुट्टीच्या दिवसात ना फक्त गुरं समोर चरत असायची नाही. आम्ही इकडे तेव्हा मोबाईल नव्हता फक्त आपला डब्बा पण होता त्याच्यावर पण आम्ही गाणी FM लावून FM म्हणजे तेव्हाचं आमचं म्युझिक सिस्टम ते ऐकत आम्ही इथं बसायचो. संकेत होता त्याच्यानंतर दिप्या होता संकेत शेंबवणकर तो आमचा खास मित्र होता. दिप्या पण होता दिप्या अजून बाकीची पोरं होती सगळी वाडीतली. तशी आम्ही मजा करायचो इकडं. हे बघा आकाश दिसतंय मस्त एकदम मोकळं. असं सावकाश जायचं. मला ढकलू नको पुढे जायचं का इथे नाही त्याच्या मागणं झाला. इथं व्हाळी आहे गोटीची व्हाळी असं ह्या व्हाळीला नाव आहे. आता हा गोटी कोण आपल्याला माहीत नाही पण त्याची ही व्हाळी आहे. हां होय त्याची व्हाळी आहे ही गोटीची व्हाळी. तर व्हाळीमध्ये पाणी तर आता नाही पण आपण जर काल एखादा आलो असतो ना काल परवामध्ये तर कदाचित पाणी आलं असेल व्हाळीला पण नाही रे आलेला पाणी येऊन गेलं आहे पण आता पाणी गेलेलं आहे म्हणजे पाणी नाही. ही व्हाळी तर पूर्ण सुकलेली आहे. नाही तर इथे आहे ना पाणी साठतं या डबकांमध्ये. मग तेच तर म्हणूनच असं जंगलामध्ये यायला लागतं. आणि हे बाई हे खैर आहे ना काटे असलेला. नाही हा खैर नाही आहे. मग मी ह्याला खैर समजायचो लहानापासून. मग हा कुठलं आम्ही अरे आम्ही ह्याला म्हणायचो बाई ह्याच्यापासून कात बनवतात म्हणून असं आम्ही ऐकायचो लहानपणी. आता कोणी असं ऐकलं आहे का या झाडापासून कात बनवतात. मी तरी ऐकलं होतं लहानपणी पण ह्याच्यापासूनच बनवतात की नाही माहीत नाही. बनवत असतील तर कमेंट करून सांगा आणि नसतील तरी पण सांगा. हे बघा हे झाड आहे ते याला असे काटे असतात. हे बघा आता हे कुठलं रे झाड आहे खैर नाही ना हे खैर वेगळं असतो ना. अरे खैर मगाशी तू सांगितलंस ना मळीत एवढं काटेरी हां ते खैर आहेत काय झाडा वाढलीत ते खैर आहेत काय हे होळीचं बघा
तर मित्रांनो असं आपल्याला असतं की गावाला येऊन पण कधी कधी माहिती नसतं. तर ही व्हाळी आहे, ही बघा. पण नाही माहिती तिकडे हे बुलबुटीत आहे पडशी. ते तिथे जातं पाणी, ते ह्याच आहे. हां तर हे बघा, ही व्हाळी आहे. ही व्हाळी आपल्याला खालच्या पर्याला आपल्या जाऊन मिळते. इथून मग हर्डेकरांच्या इथून जाते, ती सरळ ती पर्यामध्ये जाते ही व्हाळी. असा या व्हाळीचा रोड आहे इथून, म्हणजे रस्ता आहे. हे आपल्या वाडीतल्यांचंच हे कंपाऊंड आहे, म्हात्रे आहे त्यांचं कंपाऊंड आहे. पहिलं इथनं आहे ना लावणीच्या टायमिंगला आहे ना पाणी भरपूर यायचं आहे इथून. तर आम्ही जेव्हा लावणी करायचो ना, लावणी झाल्यानंतर आम्ही इथं डायरेक्ट अंघोळीलाच यायचो. बैल वगैरे तर इथंच धुवायचं, कारण एवढं पाणी ह्या व्हाळीला यायचं. तर आमच्या म्हणजे वाडीतल्यांनी किती जणांनी अनुभवले ह्या गोष्टी ह्या व्हाळीमध्ये, कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो इथं ह्या पिल्ल्याला करवंद दिसले, ते खायला पण सुरुवात केलंस. हां हे बघा, एक तर करवंद दिसलेलं आहे, 1-2 करवंद दिसलेले आहेत. हे बघू रे, खाल्लंच चांगलं आहे काय? बघूया कसं आहे. गोड लागला? गोड लागलेलं आहे त्याला. आणि ही पिवळी जी झाडावाली ही असते ना करवंद, ती गोड असतात असं मी खूप ठिकाणी बघितलं आहे. हां नाही आंबट आहेत. आहे पचका झालेला आहे आपला. होय आंबट आहे. पाऊस पडलाय पण आपण खाल्लाय. अरे झिंगरू बघू एक मला दे. आंबट आहे, जास्त खाऊ नका काय, पाऊस बीस पडलाय लोक म्हणतात ना. आंबट आहे ना, मग राहू देतं. आंबट मला खाऊन जमणार नको, हे टाकून दे बाबा, नाही तर परत आणि आजारी व्हायचा. हे झाडीत नको जाऊ. तर मित्रांनो ही करवंदीची झाड आहे, गोड आंबट अशी करवंद असतात. हे थुकून टाक बाबा ते. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे घरी परत, कारण का व्हाळीला तर काय उमलाट आलेलं नाही. आपल्याला वाटलं की उमलाट आलं असेल, कारण एवढा मोठा पाऊस पडला. कदाचित उमलाट येऊन गेलंसुद्धा असेल, कारण का सतत एक 6-7 दिवस पाऊस कंटिन्यू पडतच होता. पण पाऊस जास्त असल्यामुळे आपल्याला इकडे येणं काही झालं नाही. पण आता आपण जातो आहे घरी. पहिलं इथनं वाट होती, पण आता हे बंद झालेलं आहे. आता बहुतेक आपल्याला तिकडनं असं जावं लागणार आहे. तिथं आहे ना पहिला तो फणसाचं झाड दिसतंय तुम्हाला, आपण झूम करून बघूया. हे बघा, हे जे फणसाचं झाड दिसतंय ना, इथं पहिला एक वड होता. त्या ठिकाणालाच वाडाचा बाटला असं हे लोक म्हणत होते, आपली गावातली लोक. पण आता कसं झालं आहे की पहिली वाट होती तिथून अशी इथून मध्ये यायला, पण आता बंद झालेली आहे ती वाट तिथून. आणि ती वाट अशी त्या साईडून केलेली आहे, अशी साईडनं. तर येत आहे. हां बोल बोल. तर मित्रांनो हे बघा वानर, हा उड्या मारत दिसतोय तो वानर. हा बघा तिकडे गेलेला आहे बघा. येतो ना आवाज मग आला. हा येतो पण साऊंड हे होतो. विहिरीत असताना जोरात आवाज येतात रिटर्न. असं आहे काय? व्हायब्रेशन आवाज येतात. असं आहे काय? मग पाणी नस आता पाणी एवढा. अरे हा एकदम स्टेडियम सारखा आहे माहितीये का? हा खाली मैदान, वरती असं लोक याच्याकडे बसलेले. मग किती सर्व अख्खा गोल आहे एवढा. गोल आहे हा. तर मित्रांनो आता आपण गोटीची व्हाळीला हे काय रे ते उमलट, हा उमलट बघायला आलो होतो. पण काय पाणी यावेळेला नव्हतं आलेलं अजून. अगोदर आलं असेल कदाचित, आता पाऊस नाही त्यामुळं पाणी गेलं असावं. आणि उमलाटसुद्धा आलं नव्हतं राजापुरांच्या त्या मळ्यांमध्ये. तर आता आपण चाललो आहे घरी. तर मित्रांनो जाताना आपल्याला माकडं दिसत आहेत तिकडं त्या साईडला, तिकडं माकडं आहेत. आणि आता आपण इथून वरून जातो आहे, इथं बघूया आपल्याला. आता आपण दुसऱ्या रोडने जातो. मगाशी आपण आहे ना त्या साईडनं आलो होतो खालून असं वरती, आता आपण ह्या साईडने जातो आहे. हा रोड आहे. या वाईला पण नाही, इथे आहे ना लावणीत नाही त्याला पाणी. तर आता आपण इकडे जाऊया. आणि बबलू आपल्याला दुसऱ्या रोडने नेतोय खाली जरा, तर आपण तिकडून जाऊया. बघा इथे सुद्धा आहे ना लोक पहिली नाचना करायची या साईडला. वाडीतल्या लोकांना माहिती असेल आमच्या इकडे. आणि इथे एक विहीर आहे, लोक म्हणायची की या विहिरीमध्ये कोण बकरी काय पडली होती की काय अगोदर, त्याच्यामुळं लोकांनी काय पाणी सोडलं की काय असं काहीतरी वेगळंच आहे. पण इथे ही 2-3 फणसाची झाडं आहेत. हे बघा
पण काय आता कोण राहत नाही जास्त, त्यामुळे हे सगळं असं ओसाड पडत चाललेलं आहे. पावसाळ्यात तर मात्र मस्त हे सगळं हिरवं हिरवं दिसतं आपल्याला. तर आता आपण जाऊया या रोडने, म्हणजे या रस्त्याने असं खाली पायवाटेने. हे आहे खैराचं झाड, याला खैर म्हणतात. ह्याची पण किंमत खूप जास्त आहे. हे काटेरी काटेरी असतं, हे बघा, हे खैराचं झाड आहे. याचा उपयोग आहे ना खूप ठिकाणी होतो. आता आपल्याला माहीत नाही कशासाठी होतो. हा, कात ह्याचाच बनवतात, खैराचा. तर खैराचाच कात बनवतात लोक, असं अंकिता म्हणते. आणि हे बघा, असे हे फणस आहे ना, असे पडून मग बैल खातात. आणि मित्रांनो, हे बघा समोरच आहे ना, आंब्याचं झाड, आणि आंबे पण धरले त्याच्यावर. हे बघा, तुम्हाला दिसत आहेत का? बघा, आंबे पडलेले आहेत, हे माकडाने खाल्लेले आहेत. हे बघा, बघा एवढा मोठा आंब्याचं झाड आहे मग. आणि हे बघा केवढं मोठं त्याचं मूद आहे. ते मूद म्हणजे खोड त्या झाडाचं. आणि हे बघा, हे आहे आंबा. व्ह्यू मस्त वाटतोय झाडाचा, सुनसान असं, कमाल. चला, तर आता आपण जातोय घरी. दुसऱ्या रस्त्याने जातोय आपण आता, वाड्याकडून. तर हे बघा, हे ठिकाण आहे, याला वाडा म्हणतो आम्ही. आणि इथून आमच्याकडे आहे ना टेंबावर जाण्याचा रस्ता आहे. टेंबावर किंवा असं ठिकाण आहेत मोठमोठी, बाण्याचं टेंब, वावटी वगैरे असं खूप काही काही ठिकाणं आहेत. तिकडे जायचा रस्ता आहे. रस्ता म्हणजे पायवाट आहे, फक्त जंगल आहे. आणि इकडं लेफ्टला आपलं कंपाऊंड आहे. इथं आता काय पाऊस पडला म्हणून आपण जात नाही तिकडं. तर या वाटेने आता आपण घरी जातोय, दुसऱ्या रोडने. हां, जांभीचोर आम्ही इथंच केलं. आणि इकडे बाईंगवाडी आहे उजव्या साईडला, बाईंगवाडी थोरलीवाडी. इकडनं आपल्याला डाव्या साईडला जायचं आहे आपल्या बौद्धवाडीमध्ये. तर इथं बाईंगवाडी आहे. आता वाड्याकडून आपण आलो घरी. आपण गेलो होतो मानशीमध्ये, वडाच्या इथे, म्हणजे वडाच्या बाटल्याच्या इथं विहिरीजवळ. विहीर वगैरे बघितली आपण. तर इकडे माझ्या पाठीमागे बघताय ना, इकडून तेरवण, बाईंगवाडी, थोरलेवाडी असं जायचा रस्ता आहे. इकडून आमच्या शाळेकडे पण जाता येतो. आणि इकडून राजापूरला जायला सुद्धा रस्ता आहे, शॉर्टकट रस्ता. आणि आता ह्या साईडला इकडं पुढे भूला जाण्याचा रस्ता आहे. भू, कोतापूर, दसूर असा जायचा रस्ता आहे. आता ह्या रस्त्याने आपण खाली जाणार आहोत. इथनं शॉर्टकटमधनंच आपण खाली जाणार होता. या रस्त्यानं आता आपण खाली जातो आहे. हा जो रस्ता आहे ना, हा डेंजर आहे एकदम. हे बघा, पूर्ण उतार आहे असा, आणि थोडासा टर्न आहे. मित्रांनो, इथं आहे ना माकड आहे या झाडावरती, तुम्हाला दिसते का? बघा, थांब, आंबा खातोय तो. हे बघा, आंबा खातो. इथं माकड आहेत. ही बघा, तुम्हाला दिसत आहेत का? बघा, हे डोक्यात कोई बी टाकत दे. हे बघा, जंप बघा, जम्पिंग जपांग. हे बघ, पिल्लू आहे त्याच्या पोटात. हां, हे बघा, हे सावकाश आहे बाबा. अरे दंगडावर होतील. तर आमच्याकडे आहे ना ॲक्च्युली माकडं खूप आहेत. आपण जाऊया घरी. माकडं आपण बघितलेले आहेत जंप करताना. समोरच आपलं घर आहे. हे बघा, समोरच आपलं इथं घर आहे. तर मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 6:15 आणि आम्ही घरी पोचलेलो आहोत. तर आपण गेलो होतो गोटीची व्हाळी बघायला, म्हणजे तिथं उमलाट बघायला विहिरीकडं. आता आपण घरी आलेलो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.